चला पहिल्यावर मार्गस्थ आहे. 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या होती ती 3. अच्छा, इकडे पारितोषिक लागलेलं आहे. जर एक विकेट घेतली तर शैलेश यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. एक धाव, धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 5 चेंडू 4 धावा. पहिली ओव्हर मार्गस्थ आहे. साई माऊली. शेवटचा चेंडू असेल आणि अवांतर अशी एक धाव वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या होती ती 5 चेंडू 5 धावा. डॉट चेंडू. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 5. नगरसेवक सदानंद दादा सातत्याची ती खंबीर. क्रिकेटचा बोलबाला साऱ्या विभागात घुमला. काटाईचा संघ हा नवा रूपाला आला. थँक्यू डीजे. चला दुसरी ओव्हर घेऊन येते तो नितेश. मारा करतील योगेश. आणि सुंदर अशी गोलंदाजी, पण एक धाव काय रोखू शकले नाहीत. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 6. सुंदर असा टाकला होता गोलंद, पण एक धाव आली त्यावर. धावसंख्या होती ती 6. आणि सुंदर असा फटकार वैभव यांच्या बॅटीतून 4च्या स्वरूपात. कमोडीचे चषक फेमस झाला माऊली चषक. चषक फेमस झाला. थँक्यू डीजे. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला साई माऊली संघाकडनं दिसताना. आणि अवांतर अशी एक धाव वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या होती ती 11. आणि एक धाव. धावसंख्या होती ती 12. शैलेश हेतलमकर यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी DCC संघाला 500 रुपयाचं पारितोषिक इथे लागलेलं आहे. तर बघूया ते पारितोषिक कोण पटकावत आहे. दुसरी ओव्हर मार्गस्थ आहे. 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या होती ती 12. सुंदर अशी खेळी योगेश यांच्याकडनं. एक धाव. धावसंख्या होती ती 13. शेवटचे 2 चेंडू असतील तर बघूया वैभव यांच्या बॅटीतून मोठे फटकार येत आहेत का. सुंदर अशी गोलंदाजी करताना नितेश. आणि सुंदर असा चेंडू वैभव यांना काय कळलं नाही आहे. डॉटच्या स्वरूपात. खूपच सुंदर अशी गोलंदाजी नितेश पुन्हा एकदा आपल्या संघासाठी ते करताना. जर आपण विकेट घेतली तर आपल्याला पारितोषिक लागलेलं आहे 500 रुपयाचं शैलेश यांच्याकडनं. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या होती ती 13. चांगलंच बांधून ठेवलेलं आहे नितेश यांनी साई माऊली संघाला. आणि एक धाव. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 14. कबड्डीचे लोक ही जमली बघाया सारी मैदानी सामना रंगणार. स्पर्धा ही आहे एक नंबर. सारे खेळाडू दमदार. चला घाई करायचे मित्रांनो. अजून आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत DCC बॉईज. आणि ज्या षटकाची आपण वाट पाहत होतो ते पॉवर प्लेचे षटक, तर कोण हाताळत आहे बघूया. साई माऊली संघाने पॉवर प्लेचं षटक घेतलेलं आहे. आणि 3रं ओव्हर आहे. हे कंपल्सरी घेणं भाग आहे प्रत्येक संघाला. गोलंदाजी करतोय तो
सोहन DCC संघाकडनं सोहन पॉवर प्लेचं षटक हाताळतील. तर बघूया मोठी फटकार आता इथे येतात काय. धावसंख्या झाली ती साई माऊली संघाची 14. चला घाई करायची आहे. बघूया या षटकात मोठे फटकार आपल्याला दिसत आहेत का. पॉवर प्लेचं षटक आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण आपल्याला इकडे दिसताना त्याचं रूपांतर 4च्या स्वरूपात साई माऊली संघाला धावसंख्या होते ती 18 कमांडीची. थँक्यू. गचाळचं क्षेत्ररक्षण त्याचं रूपांतर 4च्या स्वरूपात आणि पुन्हा एकदा चांगला इथे फटकार होता पण एक धाव काय रोखू शकले नाहीत. धावसंख्येत वाढ. धावसंख्या ती 19. 2 चेंडू 19 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे. चौके तर येणारच पण क्षेत्ररक्षण त्याप्रमाणे सुंदर केलं DCC संघाने. आता या आधी गचाळ क्षेत्ररक्षणामुळे त्यांना 4 रनाचं भुगतान भोगावं लागलं होतं. तर अजूनही 4 चेंडू बाकी असतील. योगेश सुंदर असं क्षेत्ररक्षण. योगेशाने खूप चांगला फटका मारला होता पण त्याचप्रमाणे DCC संघाकडनं आपल्याला क्षेत्ररक्षण ही सुंदर झालेले आहे. एकही धाव आलेली नाही. धावसंख्या आहे तिथेच 19. 3 चेंडू बाकी असतील आणि सुंदर असं साखळी स्वरूपात इकडे फिल्डिंग केलेली आहे DCC संघाने. कुठेतरी मिस झाला होता. 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू असतील पॉवर प्लेचे आणि पुन्हा एकदा वैभव यांच्या बॅटीतून 4 कबड्डीचे. थँक्यू. कुठेतरी बॅकफुटला जाताना DCC संघ आणि हा शेवटचा चेंडू आणि यावरती मारा केलाय पण छक्का गेलेला आहे आणि आउट झालेला आहे वैभव. चोवीस. नवीन बॅटर आले ते रोहन आणि गोलंदाजी करतील तो साईराज. सुंदर असा फटकार होता पण एक धाव काय रोखू शकले नाहीत. धाव संख्या होती ती 25. तर बघूया शेवटचं षटक असेल. हानामारीचं षटक असेल तर मोठे फटकार येतात का बघूया. आणि हा इथे छग्गा आउट झालेला आहे. आले तसे परत गेलेले आहेत रोहन. नवीन बॅटर आले तो पिंटू साई माऊली संघाकडनं. 2 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या होती 25. पुढील 3 चेंडूमध्ये जर DCC संघाने एक विकेट घेतली तर शैलेश यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. 3 चेंडूमध्ये 2 विकेटची गरज तरच 500 मिळणार. 1 विकेट कॅन्सल झालेली आहे. अजून 1 विकेट वाढलेली आहे. तर 2 विकेट आपल्याला घ्यायचे तर 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला लागलेलं आहे. तर बघूया फलंदाजाही तसाच आहे योगेश. आणि इकडे कुठेतरी बॅकफुटला जाताना पुन्हा एकदा 4च्या स्वरूपात धावसंख्या होते ती 30.
4 चेंडू झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू असतील. योगेश असे आक्रमक असे फलंदाजी करताना मला वाटतं वाईटच्या स्वरूपात अवांतर अशी एक धाव साईराज कडून. आणि पुन्हा एकदा इकडे नो टाकलेला आहे त्यांनी, पण आऊट झालेले आहेत, पण बाद नाही केले जाणार त्यांना. एक धाव. चला शेवटचे 2 चेंडू असतील. कुठेतरी गचाळ असं गोलंदाजी आपल्याला साईराजकडनं दिसताना. 2 चेंडूवरती 2 विकेट जर आपण घेतले तर 500 रुपयाचं पारितोषिक इकडे अजून लागलेलं आहे आपल्यासाठी. पण योगेश काय मला वाटत नाही ते विकेट देतील आपली. चांगलीच ते फलंदाजी करताना आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली ती 32. शेवटच्या 2 चेंडू. सूझबूझ अशी बॅटिंग आपल्या संघासाठी करताना शेवटचा चेंडू साईराजकडनं आणि मारा करतील तो पिंटू. बघूया मोठा फटकार येतोय का. धावसंख्या झाली ती 33. अच्छा, एक चौकार लागला तर 500 रुपयाने एक विकेट गेली तरीही 500 रुपये, म्हणजे दोघांसाठी हा फायदा असेल. आणि हा मला वाटतं इतर रनआउट झालेला आहे, तर 500 रुपयाचा पारितोषिक पटकावलेलं आहे त्यांनी आपल्या संघासाठी DCC आणि साईराज. 34 विन आहे. थँक्यू रिचे. चला यापुढील सामना असेल तो नवतरुण डोंगरपाडा वर्सेस BV एकलव्य. कृपया टॉस उडवून घ्यायचा आहे दोन्ही संघांचा. माऊली क्रिकेट संघ आयोजित सभापती चषक 2024 अंडरम नाईट क्रिकेट सामने आपण इथे पाहतोय. आजचा 3रा दिवस. यापुढील सामना होईल तो नवतरुण डोंगरपाडा वर्सेस BV एकलव्य. चला सामन्याकडे वळूया. DCC संघाला विजयासाठी गरज असेल ते 34 धावांचे. चला पंच सामना चालू करायचा आहे. गोलंदाजी करतील तो साईमाऊली संघाकडनं पिंटू आणि बॅटिंग करतील तो स्ट्रायकर आहे तो साईराज. सुंदरशी गोलंदाजी, पण एक धाव काय रोखू शकले नाहीत. एक चेंडू 1 धावा झालेले आहेत. एक धाव. धावसंख्या झाली ती 2 चेंडू 2 धावा. सुंदरशी गोलंदाजी आपल्याला इकडे दिसताना साईमाऊली संघाकडनं. आणि इकडे आत्मघाती हल्ला स्वतःवरतीच करून घेतलेला आहे छगा मारून साईराज यांनी आणि आऊट झालेले आहेत. थँक्यू. नवीन बॅटर आले तो सोहन. धावसंख्या 3 चेंडू 2 धावा झालेल्या आहेत. आणि सुंदर अशी गोलंदाजी, पण एक धाव काय रोखू शकले नाहीत. धावसंख्या होती 4 चेंडू 3 धावा. कुठेतरी मोठे हल्ले इथे करावे लागतील आपल्याला. रक्षक काढायचे ते 34. शेवटचे 2 चेंडू असतील. आणि चांगला प्रयत्न होता, पण एकच धाव मिळालेली आहे. धावसंख्या झाली ती 4. आता शेवटचा चेंडू असेल तर बघूया एक मोठा फटकार येतोय का सोहन यांच्या बॅटीतून. आणि
एक धाव. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 5. चला यापुढील सामना असेल तो नवतरुण डोंगरपाडा वर्सेस BV एकलव्य. टॉस उडवून घ्यायचंय. माऊली क्रिकेट संघ आपले कोण कमिटी मेंबर्स असतील तर कृपया करून टॉस उडवून घ्यायचंय यापुढील सामन्याचा. दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस बॉक्सकडे यायचे पोचलेले आहेत तर कृपया करून माऊली संघ आपण जायचं आहे टॉस उडवून घ्यायचं आहे. चला सामन्याकडे वळूया. एक ओव्हरच्या समाप्तीत धावसंख्या झाली ती 5. पुढील षटक हाताळतील तो आदित्य साई माऊली संघासाठी. चला एक ओव्हर झालेली आहे. धावसंख्या झाली ती 5. दुसरे षटक आहे तो आदित्य. सुंदर अशी गोलंदाजी आदित्य यांच्याकडनं. सोहन यांना काही कळलेलं नाही आहे. आणि पुन्हा एकदा इकडे DCC संघासाठी पारितोषिकाचा वर्षा होताना 3 चेंडूवरती 3 चौकार जर मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक इथे लागलेलं आहे शैलेश यांच्याकडनं. आणि कुठेतरी प्रयत्न होता चौकार मारायचा पण एकच धाव आलेली आहे सोहन यांच्याकडनं. धावसंख्या झाली ती 6. 2 चेंडू 6 धावा झालेल्या आहेत. आणि यापुढील सामन्याचा जो टॉस विन झालेला आहे नवतरुण डोंगरपाडा वर्सेस BV एकलव्य. BV एकलव्य टॉस विन झालेला आहे आणि त्यांनी घेतलेली आहे ती बॅटिंग. आणि इकडे पुन्हा इथे आत्मघाती हल्ला स्वतःवरतीच आऊट झालेले आहे नितेश. चला सामन्याकडे वळूया. 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आहे तिथे 6. आणि सुंदर असा फटकार मला वाटतं गोलंदाजीवरती त्यांनी सोडलेला आहे. नवीन बॅटर आहे तो कल्पेश. चौकार मारले त्याने आल्या आल्या. अजून तर 2 चौकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना दिलं जाईल शैलेश यांच्याकडनं. सुंदर अशी गोलंदाजी. समीकरण असेल ते आता 13 चेंडूमध्ये 23 धावांचं. कुठेतरी मोठे हल्ले इथे करावे लागतील जर आपल्याला हे लक्ष गाठायचं असेल तर. 13 चेंडूमध्ये 23 धावांची गरज DCC बॉयज संघाला. आणि पुन्हा एकदा इकडे आऊट. सगळे मला वाटतं छगे मारायचे प्रयत्न चालवले आहे. चला डीचे. डीजे. चला ज्या षटकाची गरज होती मला वाटतं DCC बॉयज संघाला ते पॉवर प्लेचे षटक घेऊन येतील तो रोहन. सुंदर अशी गोलंदाजी करतात ते आपल्या संघासाठी. नावाजलेले गोलंदाज रोहन. तर बघूया मारा करतील तो कल्पेश. हाणामारीचं षटक असेल पॉवर प्लेचं. आणि सुंदर अशी फलंदाजी पुन्हा एकदा त्यांच्या बॅटीतून आपल्याला दिसलेली आहे 4च्या स्वरूपात. धावसंख्या होते ती 15. थँक्यू डीजे. 11 चेंडूमध्ये आता गरज असेल ती DCC बॉयज संघाला 19 धावांचं. 11 चेंडूमध्ये 19 धावांचं. पहिल्या चेंडूवरती इकडे चौकार आलेला आहे तर रोहन यांना बॅकफुटला टाकलेला आहे. तर शेवटच्या 5 चेंडू अजून बाकी आहेत त्यांच्या षटकातून. पॉवर प्लेचे षटक असेल आणि कुठेतरी अवांतर अशी एक धाव वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या होते ती 16. थोडक्यासाठी वाचलेले आहेत.
आणि कुठेतरी चांगली बॅटिंग करत होते पण घाई केलेली आहे त्यांनी, आऊट झालेले आहेत कबड्डीचे. थँक्यू. आता समीकरण असेल ते 10 चेंडू 18 धावांची. DCC बॉयजला कुठेतरी पुन्हा एकदा बॅकफुटला टाकलेलं आहे रोहन यांनी. आता गरज असेल ती 10 चेंडू 18 धावांची गरज. एक धावांनी त्यांचं काय होणार नाही आहे. DCC बॉयज संघाला कंटिन्युअसली इथे पॉवर प्लेच्या षटकामध्ये चौकारांची गरज असेल तर कुठेतरी आपण हे लक्ष गाठू शकतात. DCC बॉयजसाठी पुन्हा एकदा इकडे पारितोषिक लागलेले आहे. जर हा सामना ते विजयी झाले तर त्यांच्या बिपिन सावंत यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं पण आऊट झालेले आहेत. थँक्यू डीजे. 8 चेंडूमध्ये गरज असेल ती 17 धावां आणि एकच धाव. अजून धाव काय आलेली नाही आहे. 7 चेंडूमध्ये 17 धावांची गरज असेल तर कुठेतरी हा चौकाराची गरज असेल तर आपण पुन्हा एकदा या सामन्यामध्ये येऊ शकतात. हा डॉट चेंडू गेलेला आहे. एक धाव. समीकरण असेल ते आता 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज असेल DCC बॉयज संघाला कबड्डीची. चला यापुढे सामना असेल तो नवतरण डोंगरपाडा असेल BV एकलव्य. दोन्ही बलाढ्य असे संघ यापुढेचा सामना असेल तो. चला सामन्याकडे वळूयात. 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आणि पहिला चेंडू चांगला दिला होता पण काय त्याचा फायदा घेतलेला नाही आहे DCC बॉयज संघाने. गोलंदाजी हातात आहे तो जयेश. तो फिशाल यांच्या बॅटून काय चौकार येतं बघूया आपण. आणि सुंदर अशी गोलंदाजी जयेश याच्याकडनं. डॉट चेंडू काही कळलं नाही आहे विशाल यांना. आता जवळजवळ 4 चेंडूमध्ये 15 धावांची गरज असेल तर 4 चेंडूमध्ये 4 चौकारांची गरज असेल तर कुठेतरी आपण मॅचमध्ये पुन्हा एकदा येऊ शकतात. आणि मला वाटतं एक हाती सामना आता जवळजवळ साईमावली संघाकडे जाताना पण अजूनही काही सांगता येत नाही. 3 चेंडू बाकी असतील. 3 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. सुंदर अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी करताना जयेश. आणि गचाळचं क्षेत्ररक्षण आपल्याला दिसलं आहे साईमावली संघाकडनं. आता गरज असेल ते मला वाटतं 2 चेंडू 10 धावांची तर कुठेतरी एक्स्ट्राची वाट बघायची आहे आपल्याला. थँक्यू डीजे. 2 चेंडू 10 धावांची गरज असेल. आणि पुन्हा एकदा गचाळचं क्षेत्ररक्षण मला वाटतं इकडे साईमावली संघाकडनं आपल्याला दिसताना वारंवार. थँक्यू डीजे. सूरज याला कुठे तुम्ही थांबवून ठेवलं होतं, त्याला लवकर जर पाठवलं असतं दिवस मावळ्याच्या आधी तर त्याने काहीतरी करून दाखवलं असतं आपल्या संघासाठी. ठीक आहे, हरकत नाही आहे. चांगलीच फलंदाजी त्यांनी केली आणि आव्हानदर्शी एक धाव वाईटच्या स्वरूपात. आता समीकरण कुठेतरी अजूनही जवळजवळ आलेले आहे DCC बॉयज संघासाठी. 1 चेंडू 5 धावांची गरज. पुन्हा एकदा जर त्यांनी आव्हानदर्शी धाव टाकली तर 4 मारले तर ते कुठेतरी मला वाटतं 5000चं पारितोषिक त्यांनी लावलं होतं. त्यांचं नाव सांगायला जरा. शैलेश यांच्याकडनं जर सामना विजयी झाले DCC बॉयज संघ तर 5000चं पारितोषिक त्यांना मिळेल. तर बघूया. 1 चेंडू 5 धावांची गरज आणि हा
डॉट चेंडू साई माऊली संघ इथे विजयी झालेला आहे. चला धन्यवाद.